फक्त 1 वर्ष काम चाललं आहे, नाही तर बंद असतं. आता आम्ही 4 वर्षापासून कंटिन्यू येतो नाही ना. हां पावसाळ्यामध्ये बस स्टँड हां ते त्यांना अर्जंट आहे लई कंपनीवाल्यांना ते पूर्ण व्हायचं आहे ना अर्जंट आहे लई त्याच्यामुळे लॉस होतो यांना दगड वाहून झालं ना. आणि ते शिप असते बघा गॅस बनवतो त्याच्यात हां. ते लिक्विड ते आणता येत नाही फक्त या कामामुळं. नाही ते आल्यानंतर गाड्या मग होतं ना आमच्या. हां 2 दिवस आम्ही इथे गाड्या लावून गेलेले मध्ये पुढं कंपनीमध्ये हां रूमवरती. हा गाड्या म्हणत होतं काम बनवत होतं डायरेक्ट गाड्यावरती, कारण ते 2-2 दिवस इथंच उभं राहतं ना. 2 बदल दिवस जातं ते खाली वारा टांगला होता. तुमचं डिपार्टमेंट चांगलं आहे इथं. ते MSF CSF वाले होते ना, ते एवढे त्रास द्यायचे ना. त्यामुळं तर काढलं ना त्यांना. ते एक एंट्री मारायला नाही का गाडीची कमीत कमी 15 मिनिटं लावायची बोला. आणि ते जाणून बोलून करायचे ते मुद्दाम करायचे. ते जास्तीत जास्त हिंदी होते वरच्या भारतातले इकडले तिकडले. इथे म्हणजे महाराष्ट्रात नव्हते ते हा ना मग त्यामुळे ते जास्त करायचे. कोणी सगळे बाहेरचेच होते. 1-2 जण होते का आपल्या नाशिक तिकडचे, हा थोडंफार एखादं असतं ते उभं चुकून. पण ते भारी होते. ते नव्हते चांगले. ते असलं ड्युटीला आमच्या गाड्या टाकले. गेली त्यामुळं तर काढलं त्यांना. जिल्हा सरपंच लोकांनी तिने बऱ्याच कंप्लेंट घातल्या त्यांच्या विरुद्ध. मला त्रास द्यायची काय जर रोडला लाईन लागायची गाड्यांची नाही. पैसे मागायचे ते बऱ्याच लोकांना त्यामुळं मग कंप्लेंट केलं त्यांच्या. ड्रायव्हरला कोणाला त्रास दिला म्हणजे ड्रायव्हर दाखवून पण जास्त पैसे भेटणार ना. माणूस काय म्हणतो बुवा चला काम मिटून घ्या 10 रुपये घ्या 5 रुपये घ्या त्यांना ती अपेक्षा असणार ना. त्रास द्यायचे.